गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध इथं बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आलेल्या बोटिंग विरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडलंय। ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी किंवा एनओसी न घेता तलावात बोटिंग सुरू करण्यात आल्यानं सुमारे 10,000 लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर नवेगाव बांध येथील जेटी पॉइंट इथं हजारो ग्रामस्थ एकत्र येत आंदोलन केले। यावेळी ग्रामस्थांनी आमदार राजकुमार बडोले आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला। ग्रामस्थांच्या मते तलावावर स्थानिक मच्छीमार समाजाची उपजीविका अवलंबून असते। बोटिंगमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात येत आहे। तसेच कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना बोटिंग सुरू केल्यामुळे अपघाताचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत तलावातील बोटिंग तात्काळ बंद करण्याची मागणी केली। प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून बेकायदेशीर बोटिंगवर कारवाई करावी अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे। दरम्यान या आंदोलनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने छावणीचं स्वरूप आलं होतं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासन या प्रकरणावर काय निर्णय घेते याकडे सर्व नवेगाव बांधमधील प्रत्येक नागरिकांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी कोमेश्वर डोंगरवार, न्यूज 7 मराठी, गोंदिया। आज दिनांक 8/4/2026 ला जो ग्रामपंचायतमध्ये आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठक ही घेतली आहे। त्या बैठकीमध्ये विषय निघाला होता की आमच्या गावी नवीनच बोटिंग चालू होणार आहे। ती बोटिंगचा परिणाम आमच्या तलावावर पडणार आहे आणि त्या तलावातून ते काही म्हणतील तरी गिरीस आणि खराबवाला डिझेल हा कधी सांडणार आहे। बसणारे लोक थुंकणार आहेत, खऱ्याची पॅलेटीन फेड आणि आमच्या गावातले 10,000-12,000 लोक पाणी पिणार आहेत। तान्या बालकापासून तर बुड्या माणसापर्यंत हा पाण्याची रचना आमच्या गावामध्ये बिना फिल्टरचा पाणी पित आहोत आम्ही। आम्हाला त्याच पाण्याचा आणि शेतीला तोच पाणी पूरक आहे। शेतीचा नुकसान होणार आहे। नवेगाव बांध तलावामध्ये आज 8/4/2026 ला बोटिंग चालू करायचा उपक्रम सुरू झाला। त्यांची माहिती आम्हाला 2 दिवसा पहिले मिळाली। त्याच्यानंतर आपल्या नवेगाव बांधचे ढिवर समाजचे जो वर्ग आहे त्यांनी ग्रामपंचायत आपलं निवेदन दिलं की बाबा नवेगाव बांधच्या तलावात बोटिंग चालू झाल्यानंतर आपल्या जीवाला खूप हानी आहे। आमचं काम जो आहे तो कुठे ठप्प होणार, आपली जाडी फाटणार, आमच्या मुलाबाळाचं जे भवितव्य खतम होण्याचे चान्स आहे। त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतला बसून सर्व पक्षीय बैठक बोलवली। त्या बैठकीमध्ये एक चर्चासत्र झालं। त्या चर्चासत्राच्या अनुषंगाने एक असा विषय ठरला की आपण नवेगाव बांधच्या सर्व जनतेचा विचार करून कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही एक मीटिंग झाल्यानंतर त्याची आपलं पूर्ण प्रोसिडिंग तयार केलं। प्रोसिडिंगच्या आधारातून सर्व अधिकारी आले, म्हणजे तहसीलदार साहेब असेल, पाटबंधारे असेल, एचडी मॅडम असतील, तहसीलदार साहेब आहेत, एचडी मॅडम झाले, तुमचे कलेक्टर साहेब झाले, SP साहेब झाले। त्यांना एक निवेदन पाठवलं। त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा नवेगाव बांधच्या तलावामध्ये जे काही प्रकार घडलं, आम्ही परमिशन दिलं, त्याच्यामध्ये शासनाला तुमच्या ग्रामपंचायतीची कोणतीही गरज नाही। तर नवेगाव बांधच्या ठिकाणी अगर आपण विचार केला तर नवेगाव बांध एक 10,000 लोकसंख्येचं गाव आहे। आपण नवेगाव बांधमध्ये आपण लहानसं एक मकान बांधतो तर आपण ग्रामपंचायतीला परमिशन घेतो। तर शासनाने नवेगाव बांधच्या जनतेसोबत एक धोकादारी केलं। नवेगाव बांधच्या जनतेसोबत मोठी धोकादारी शासनाने केलं आहे। कारण शासन नवेगाव बांधचं म्हणजे जनतेची कोणती मागणी ऐकून न घेण्यामुळे म्हणजे नवेगाव बांधच्या ग्रामपंचायत काही अस्तित्व ते मानून नाही राहिले आणि शासन म्हणजे खरं नवेगाव बांधच्या जनतेला हवेवर ठेवण्याचा प्रकार झालेला आहे। संघाचा संचालक असून आमच्या नवेगाव बांध इथं 8/4/2026 ला इथं बोटिंगची सुरुवात करण्यात आली आणि त्यामुळे आमच्या मासेमारी बांधवांचे जाळे फाटणार आहेत आणि त्याचा खूप मोठा नुकसान त्या मासेमारीच्या व्यापारावर होणार आहे। आणि त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये जे मुरमुरे फुटाण्याचे दुकान आहेत यांचासुद्धा व्यवसाय हिसकावला जाणार आहे। अशा प्रकारची व्यवस्था शासनाने या ठिकाणी निर्माण केलेली आहे। तरी यांनी शासनाने याचा विचार करावा आणि ज्या काही इलेक्ट्रिक बोटिंग डिझेल बोटिंग जी सुरू आहे ती त्वरित बंद करावी आणि ह्या मासेमार बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी एक विनंती मी आपल्यामार्फत करत आहे। आज हा नवेगाव बांध उद्यानाच्या जो विकासाच्या नावानं शासकीय यंत्रणा आणि इथचे जे ठेकेदार आहेत काही त्यांच्या ह्या मनमानी कारभारामुळं जनतेचं नुकसान होत आहे। आज आता इथं विकासाच्या नावाने हे गार्डन वगैरे हे जे जागा आहे महसूलच्या जागेवर सुद्धा त्याच्यावर बांधकाम करून आणि पाटबंधारे विभागानं
आपल्या मनमर्जीपणाने त्या नौका विहाराला मंजुरी देऊन येथील मच्छीमारांवर उपासमारी करून त्यांच्या उपासमारीची पाडी आणलेली आहे. तरी शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन या गरीब जनतेचा विचार करावा आणि या नवेगाव बांधच्या 10,000 लोकसंख्या असलेल्या गावाच्या लोकांच्या विचाराला तडा देऊन ह्या शासनाने आपली मनमानी चालवली आहे. तरी शासनाने आपली मनमानी त्वरित थांबवावी, नाहीतर ह्या तलावाचे जो पाणी 10-12 गावाला पिण्याकरता वापरण्यात येते, सगळ्या जनतेला एकत्रित करून मोठा लढा लढण्यात येईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.